नमस्कार मित्रांनो, श्री स्वामी समर्थ. कसे आहे तुम्ही? चला आपण आज काय करणार आहे, वाटाणे बटाट्याची भाजी बनवणार आहे. आता काय काय लागते साहित्य भाजीसाठी बघा. आम्ही काय काय घेतले. हे वाटाणे घेतलेले. हे वाटाणे मी म्हणजे 4 तास भिजत टाकले. 4-5 तास भिजत टाकल्यानंतर मग ते 4 शिट्ट्या घेऊन शिजून घेतले कुकरमध्ये. त्यानंतर हे बटाटे घेतले. 3 बटाटे घेतले उकडून. त्याचे आम्ही हे कापून घेतलेले, कापले किंवा आपण अशा हाताने चुरून घेतो तरी चालतं. नंतर हे कांदा, टमाटे, खोबरं, लसूण, आल्याची पेस्ट, हे कांदे, हा मसाला आहे. हा पण म्हणजे गोडा मसाला म्हणतो आम्ही, घरी केलेला आहे. धना जिऱ्याचे पुडे, हे लाल तिखट आहे. आपल्याला ती काळ्या मसाल्याची नाही बनवायची जास्त. त्यानंतर हळद, नंतर हे खोबरं आहे, परत ओलं खोबरं आणि मिरची याच्यात. त्याचं आपण साहित्य घेतलेलं आहे. आपल्याला म्हणजे जास्त गरम मसाल्याची नाही बनवायची आहे, साधी लाल बनवायची आपल्याला. अगोदर काय करताय? तेल टाकले मी 2 चमचे त्याच्यामध्ये. नंतर जिरं टाकायचं आपलं त्याच्यात. ते चांगलं तापत आलं आपलं, जिरं टाकायचं. नंतर मग आपण त्यात कांदा टाकायचा. कांदा लाल द्यायचा चांगला. आपल्याला ही मसाल्याची भाजी नाही बनवायची जास्त. साधी डाळ भाताबरोबर खाता येईल. आपलं डाळ भात, वरण भात करायचा आणि ही भाजी करायची तोंडी लावायला. म्हणजे पुरी बनवा किंवा पोळी सोबत खा. तशी आपण लग्नात खातो ना वाटाणे बटाट्याची भाजी, तशी बनवायची आपल्याला. हो काय? खडा मसाला पण जास्त वापरायचा नाही. तुम्हाला जर आवडत असेल खडा मसाला तुम्ही टाकू शकता. लवंगा, मिऱ्या, धने. धन्याची पेस्ट बनवली फक्त ही. हो का? आता लाल होत आलं आपलं. आपण ही ग्रेव्ही टाकू त्याच्यामध्ये. पहिले ही टाकू टमाट्या, मिरची पेस्ट, खोबरं, लसूण व मिरची दळली, 2 मिरच्या राहिल्या. चांगलं लाल द्यायचं. छान लाल झाले कांदे, लसूण पेस्ट वगैरे. आता आपण हा मसाला टाकू. पेस्ट टाकू दळलेली. त्याच्यात मी कांदे, टमाटे आणि लसूण आणि अद्रक घेतलं. हो का? आपण पहिले पण टाकलंय खोबऱ्यामध्ये, परत थोडं टाकलं होतं लसूण अद्रक. थोडं 4-5 तो मसाला पहिले टाकला. 4 पाकळ्या टाकल्या लसणाचं. थोडंसं अर्धा 1 इंच आलं टाकलं. आल्याने चव छान लागते भाजीची. आता हे पण चांगलं लाल द्यायचं आपल्याला. वाटाण्याची भाजी तुम्हाला आवडते का? हो मग. वाटाणे, मटकी आम्हाला सर्व कडधान्य आवडतात. सर्वांना घरातल्यांना. पण डाळी जास्त आवडतात. काही आपला ग्रेव्ही छान झाली, तळली गेली ती. परतूला गेला मसाला. आपण जर लाल तिखट टाकू. 2 चमचे तिखट घेतलेलं मी. मसाला परतून चांगला. 2 चमचे बारीक छोटे. आता मसाला नाही वापरायचा ना आपल्याला जास्त. लाल टाकलाय. धन्याची पावडर, धन व जिऱ्याची पावडर होती. हा आमचा घरी बनला थोडा गोडा मसाला आहे. आता आपल्याला परत थोडंसं तेल सुटेपर्यंत परतवायचं आहे. चला आता आपला मसाला छान परतवला गेलाय. आता आपल्याला हळद बाकी राहिली होती, हळद टाकून दे. आता आपण हे वाटाणे टाकतो त्याच्यात. 2 शिट्ट्या घेतल्या. वाटाणे शिजून घ्यायचं 2 शिट्टीमध्ये, म्हणजे जास्त त्रास होत नाही आपल्याला. जास्त पण नाही शिजवायचे. तुम्हाला आवडत असेल तर शिजवा तुम्ही जास्त, पण आम्हाला नाही जास्त आवडत. मग ते आपण त्याच्यात ते जे उकळलेले बटाटा टाकायचं त्याच्यात. मॅश केलेला आहे. मॅश केलेला आम्ही तो आपण कापू शकतो. मी हातानेच कुस्करला येतो. आपल्याला जेवढं पारसा पाहिजे तेवढं आपण टाकायचं कांदे. इकडे गरम पाणी ठेवलं वाटतं. आता आम्ही त्यामध्ये आता आपण हे पाणी गरम करून ठेवलं होतं. ते वाटाण्याचं आहे का? वाटाण्याचंच पाणी ते वाटाणे शिजलेलं. आपल्याला किती रस्सा पाहिजे तेवढा करायचं. अतिशय सुंदर असं वास आलाय मस्त. त्याच्याबरोबर पुरी पाहिजे किंवा पोळ्या. आम्ही तर पुरी तर नाही केली आज. पुरी करू शकतो आपण. आपल्याकडे ज्या इकडे पंजाबी लोकांचे असतं ना लंगर, त्याच्यात हीच भाजी असते, वाटाणे बटाट्याची भाजी. हो. तुम्ही गेले कधी? नाही, ऐकलेले गेलेले नाही आम्ही. हो का? सांगतात भाजी, ती भाजी खूप छान असते गुरुद्वाऱ्यामध्ये. हो का? आता ही भाजी आपण 5-7 मिनिटं उकळू द्यायची. मग नंतर खायला तयार भाजी आपली. मीठ बाकी राहिलं, मीठ राहिले बाकी होतं आपलं काही.
हा का हे काय मीठ टाकते. बोलता बोलता मीठ विसरले असतो. विसरले नाही, नंतर टाकणार होती. हो का सॉरी सॉरी. हे काय झालं आता, आपली भाजी झाली तयार. अजून काही बाकी आहे का? नाही झालं का मग? हो, आता फक्त उकळेल ती मस्त. थोडी का झाली भाजी. उकळले की तिला तारा नेल तरी. चला अशा प्रकारे आपली भाजी आज तयार झाली. तुम्ही तुमच्या घरी तयार करून बघा. कमेंट मध्ये सांगा की तुम्हाला कशी वाटते. आणि या चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा, शेअर करा, आम्ही कमेंट करायला असं विसरू नका. साधी भाजी बनवली आज आम्ही, लाल मेन म्हणजे तिखटाची. हा तेच. असं मसाला भाजून नाही केलेला, आज साधी भाजी बनवली. अशी बघा, करून छान बघा लागते, अशी तुम्ही. भाजी पण सुंदर लागते खायला. आपण नेहमी नेहमी मसाल्याची भाजी खातो, तर ही उलट शरीर चांगली. बघा, लाल तिखट साधी बनवली, खाऊन बघा, करून बघा. श्री स्वामी श्री स्वामी समर्थ आणि समर्थ. धन्यवाद रेसिपी बघितल्याबद्दल.